विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित एक दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये माझा मुलगा स्वानंद भूषण जोशी याचा सुद्धा सहभाग होता। मुलांच्या सांगण्यावरून त्यांचा उत्साह सांगत होता की त्यांना निवासी शिबिराबद्दल किती आकर्षण होते आणि त्यांनी ते आनंदाने अनुभवले। मुलांना शाळेत सोडल्यापासून ते अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत मुलांना दीदींनी घरची आठवण न येऊ देता हसत खेळत मुलांना शिकवले। घरी आल्यानंतर तेथील एक गोष्ट त्यांनी सांगितली। मुलांच्या मनात असलेली भीती निघून गेली आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी या शिबिराचा नक्कीच फायदा होईल। मुलांच्या दूध, नाश्ता आणि जेवण याची सुद्धा उत्तम व्यवस्था होती। शिबिरातील अनुभव खूपच आनंददायी आणि शिकण्यासारखा होता। नमस्कार, मी सौ केतकी निखिल बालाजीवाले। माझी मुलगी दिव्या निखिल बालाजीवाले ही सिनियर KG पिकॉक डिव्हिजनमध्ये शिकत आहे। नुकतेच त्यांचे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते शानबाग येथे। खूप छान अनुभव होता। ते जेव्हा घरी आली की तिचा जो आनंद बघता मलाही ती जे सांगत होती ते ऐकताना असं वाटत होतं की मी पण त्या शिबिरात जाऊन आलेली आहे। खूप छान व्यवस्था होती, खाण्याची, पिण्याची, झोपण्याची। इव्हन पांघरूण मुलांच्या अंगावरून निघालं तर आपल्या टीचर आईप्रमाणे पांघरूण घालत होत्या, हे तिने सांगितलं। आणि कॅम्पला गेल्यानंतर खूप आगळ होती, पहिले खूप शांत झाली, त्याच्यामध्ये बदल झाले, स्वतःचे कामं स्वतः करायला लागली। त्याच्यामुळे माझं नाही होतं मी कॅम्पला नाही पाठवणार, पण मला खूप आनंद होतो आहे आणि कॅम्पला गेली तर आणि सर्व सांगायला लागली, रूल फॉलो करायला लागली। घरचे जसं दीदींनी सांगितलं त्याप्रमाणे ती राहायला लागली आणि पोरांना निसर्गाचा आनंद भेटला। तिथं त्यांना घोडेसवारी केली। आता जो कॅम्प झाला त्या कॅम्पबद्दल मला खूप छान वाटलं की त्या खेळत होती, ॲक्टिव्हिटी करत होती आणि डान्सही तिने केला। मला काही अपेक्षित नव्हतं। तिने डायरेक्ट मी तिचा व्हिडिओ पाहिला की ती डान्स केला तिने, बाकी नाश्ता केला, सगळं मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअरिंग केलं। ह्या ज्या गोष्टी होतात ह्या एकत्र आल्यामुळेच होतात आणि आपण कितीही म्हटलं की घरामध्ये आपण मुलांना शेअरिंग देऊ, आपण मुलांना सगळं सांगू, पण ह्या गोष्टी आपल्याकडनं काही शक्य होत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्कूलमधूनच होतात। आणि याच्यासाठी कॅम्प जो घेतला गेला तो एकदम छान होता की एक मुलांना एक रात्र आपल्यापासून आपण नातेवाईकांकडे, आईकडे, बाबांकडे पाठवतो, पण ती वेगळी फिलिंग असते आणि जेव्हा हे टीचरसोबत गेले तेव्हा त्यांची वेगळी फिलिंग होती। नमस्कार, माझं नाव अंकिता अतुल गवळी, माझा मुलगा निखिल अतुल गवळी। तो आणि आम्ही पण या नाईट कॅम्पसाठी खूप एक्सायटेड होतो, कारण तो कधीच आम्हाला सोडून राहिलेला नव्हता आणि तो गेला नाईट कॅम्पला। वेळोवेळी त्याचे फोटोज, त्याचे व्हिडिओ वगैरे आम्हाला ग्रुपवर सेंड होतच होते। नाईट कॅम्पमध्ये त्याने भरपूर एन्जॉय केला। एक दिवसाच्या शिबिरामध्ये त्याने घोडेस्वारीचा, त्यानंतर मैदानी खेळांचा, त्यानंतर शेकोटी हा प्रकार त्याला खूप आवडला, कारण शेकोटी म्हणजे मुळात त्याला माहितीच नव्हती की शेकोटी काय असते, ती कशी करतात, काय करतात वगैरे। त्यानंतर स्वतःच्या हाताने जेवण करणं, भेळ खाणं, दूध पिणं, स्वतः एकटा तो आम्हाला सोडून झोपला, या सगळ्या गोष्टी त्याने त्या कॅम्पमध्ये केल्या आणि त्याने खूप एन्जॉय केला, डान्स केला। थँक्यू सो मच विवेकानंद प्रतिष्ठान की त्याने या सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या फक्त तुमच्यामुळेच। सो थँक्यू सो मच। नमस्कार दीदी, तुम्ही आमच्या मुलांना एकाच दिवसाची सहल म्हणून म्हणा का शिबिर म्हणून म्हणा शाळेमध्ये एक रात्राच्या शाळेमध्ये नेलं दीदी, खूप छान वाटलं आणि तिथे तुम्ही त्यांना घोडेसवारी केली, खूप छान जेवणही दिलं, त्यांची झोपण्याची सोय व्यवस्थित केली, जशी आई घरी करते दीदी त्याप्रमाणे तुम्ही तिथे शाळेला जाऊन त्याच्याकडून सगळ्या मुलांकडून व्यवस्थित करून घेतलं। आई नसताना मुलांना काय करावं लागतं याची जाणीव दीदी तुम्ही करून दिली, म्हणून दीदी तुमच्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद। शाळेचाही खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी श्यामल दिनेश कारंजकर, साची कारंजकरची आई। निवासी शिबिर हे खूप छान होतं, खूप छान झालं। निवासी शिबिरमध्ये सर्व दीदींनी घेतलेली मुलांची काळजी आणि तिथे दिलेला आहार, राहण्याची सोय ही उत्तम होती आणि मुलांमध्ये खूप उत्साह होता निवासी शिबिराला जाण्यासाठी आणि तिथून आल्यावरही मुलांचा उत्साह संपत नव्हता। निवासी शिबिरामुळे मुलांना आई वडील आणि घरापासून दूर राहण्याची थोडंसं धाडस आलं। एकंदरीत निवासी शिबिर हे खूप छान होतं आणि खूप छान सर्व मुलांनी खूप एन्जॉय केलं। मम्मी बोलत आहे, तो नाईट कॅम्पला गेला होता। विवेकानंद शाळा ही खूप चांगली आहे, शाळेचा हा उपक्रम खूप चांगला आहे। तो स्वतः राहिला नाईट कॅम्पला, हे खूप अभिमान आहे आम्हाला।
माझं नाव संध्या निलेश दंडगवाड, कुशल निलेश दंडगवाड, त्याची मी मम्मी आहे. आणि आता जो कॅम्प झाला तो खूपच सुंदर होता शिबिरमध्ये. आणि आमचा कुशल म्हणजे मला सोडून कधीच राहत नाही पण मला पण असं वाटत होतं की तो राहतो किंवा नाही, पण मग तो इतका रमून गेला तिथे. मॅडम आणि त्यांनी इतकी व्यवस्थित सोय ठेवली त्यांची की त्याला घराची आठवणसुद्धा आली नाही. आणि हॉर्स रायडिंग वगैरे तिथे खाण्याची पिण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थित होती आणि मॅडम आणि त्यांनी पण व्यवस्थित काळजी घेतली. शाळा म्हणजे खूपच छान आहे, एक नंबर शाळा आहे, मला आवडली म्हणूनच आम्ही मुलांना टाकलेलं आहे. त्याचे नाव तेजस महेश कुलू. त्यांचे निवासी शिबिर केले होते 2 दिवसामध्ये. त्यांनी जेवणाची सोय व्यवस्थित होती, काही घोडे स्वारती होते. घरी सांगत होतो की म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं की तो घोड्यावर बसून नाही, मला असं वाटत होतं की तो खूप म्हणजे भीती वाटते मला, पण तो राहिला. रेखाणे शाळेचे पहिले मी आभार मानू इच्छितो की त्यांनी लहान मुलांना भरपूर प्रतिसाद देऊन आणि त्यांचे जोडी गुलाबाने त्यांना प्रवास आणून घेऊन आणले. त्यांनी बऱ्याच आणि विशेष करून म्हणजे लहान मुलं हे आईपासून रात्र कधीच दूर राहू शकत नाही, पण त्यांनी खूप परिश्रम घेऊन चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि घोडेसवारी आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आपले आजी बाबा यांची निवासी शाळेला घेऊन गेले. तर चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्थित हे मार्गदर्शन केले. आणि म्हणजे असं म्हणायचं इच्छितो की लहान मुले हे 1 दिवसासाठी कसे राहू शकतात, त्यांनी ही चांगल्या प्रकारे मान्यता दिलेली आहे. आदराव पाटील हा विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत आहे. आत्ताच निवासी शिबिर त्यांचं पार पाडलेलं आहे. तर त्यांनी मला तिथलं काय आनंद व्यक्त झालेलं आहे ते पूर्ण पप्पाही असं घोड्याला बसलो, हे खेळायला मिळालं, दूध भेटलं, नाश्ता भेटलं, छान वाटलं, भरपूर छान वाटलं.